ना आश्रम या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज मस्त बनायचं आहे समोसा. तर एकदम भारी आणि मस्त एकदम क्रिस्पी समोसा बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला पटपट लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा. तर चला आता इथे मी ना 2-4 बटाटे शिजवून घेतलेले. सर्वप्रथम मी चाळणी घेतलेली आहे चाळायला. तरी ते ना मैदा चाळून घेते अगोदर. त्याला आहे आणि त्यानंतर ना तर ते ना रवा चाळून घेतलेला आहे. झालं कर सर मीठ टाकते. ते ना ओवा टाकून देते आणि आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर थंडच तेल घ्यायचं. तेल किंवा तूपही घेतलं तरी चालेल, पण मी तेल घेते. थोडंसं घेते काहीतरी, म्हणजे ना तेल पण असं जास्त नाही टाकायचं. जास्त जर झालं तर तळ्याच्या नंतर आहे ना ते जास्त समोस्यावरती दिसतं, त्याच्यामुळे तेल जास्त दिसू नये म्हणून तेलाचा थोडासाच वापर करायचा. तेल असो किंवा तूप असो, तर असं आता छान असं चोळून घ्यायचं आणि आता पाणी टाकून भिजून घेते. तर अशा पद्धतीने आता छान जास्त जाडसरच भिजले, जास्त पातळ भिजायचं नाही. नाहीतर काय होतं, जे तेल असतं ना तर ते असं समोश्यावर दिसतं. तर चला आता 15 मिनिटासाठी छान असं झाकून ठेवू. बटाटे मॅश करून घेतलेले आहे बघा. 4 बटाटे शिजत घातले होते, पण म्हटलं 2च बटाट्याचं करा. आणि त्यानंतर ते घेतलेले मटर. तर मटर छानच सोलून घेतले आणि मस्त आता मी कढई आपलं चुलीवरतीच करते. जिरे टाकून देते. आता हळद पावडर, चटणी मस्त छान असं परतून घ्यायची. आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. तरी ते ना हिरव्या मिरच्याचा ठेसा, लसूण आणि मिरच्याचा ठेसा टाकायचं लक्षातच नव्हतं, तर आता मी तो वरती टाकून दिलेला आहे. त्यात ना बटाट्याची आपलं कोथिंबीर टाकून देते मस्त अशी किती मोठी. तर आता पीठ नाही तर छान असं आणि जीव करून घेते. म्हणजे कसं पांढरं येत असतं ना, तर मग ते असं केल्याच्या नंतर थंडा पाहिजे आता तेवढा घ्यायचा आणि असं पद्धतीने लाटून घ्यायचं. चांगली झाली काही वडा चांगला लागते मैद्यात आहे की नाही. याच्यात मिक्स होऊन जाते ते मैद्यात. तर आता हे कट करून घेते. जास्त दाट मोठी नाही करायची, थोडीशी पातळच लाटायची. या पद्धतीने एवढी पातळ पाहिजे. आता करायचं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. पाणी 3 बोट असे घालून घ्यायचे आणि त्यानंतर अशी घडी घालून घ्यायची आणि हा कोन आहे ना हा चांगला असा दाबून घ्यायचा आणि त्यानंतर अलगद असा हातानं उचलून दादू चमच पोहे काय तरी ना छान असा दाबून घ्यायचं. मस्त असं हे असं समोसा वडा तयार. मोठं पण पाणी लावून घ्यायचं जेणेकरून मग असं चिटकतो ते छान असं व्यवस्थित. हे बघा आता मी दुसराही करायला घेतलेला आहे, तर तो असा कोण पॅक करून घ्यायचा आणि त्यानंतर आकार द्यायचं म्हणल्यावर पॅक करून द्यायचा. झाला आपला दुसराही समोसाचा आकार. एकदम मस्त हॉटेलसारखेच एकदम भारी असं जास्त हे नाही बघा. मस्त झाला की नाही. आणि असा थोडासा हाताने
इथे असा दाबून घ्यायचं हे बघा. मस्त असा बसला ठेवता नाही लेकाचं जे झालं ते. नाही जर जमलं तर असं पोट घालायचे आणि मस्त कोण करून घ्यायचा. त्यानंतर असं अलगद उचलून एकदम मस्त असं खोलगट भाग करायचा त्याचा आणि त्यात असं टाकून द्यायचा. आलू टाळाची चटणी, मटार आहे त्याच्यात, मटार, आलू बटाटे काय त्याला, मटर, मटार, आलू मटर कचोरी, आलू मटर कचोरी. आजच्या आज एकच नंबर होणार आहे हॉटेलसारखा घरच्या घरी समोसा. आणि तुम्ही पण करून बघा, एकदम सोपी पद्धत आहे. आणि तेलवरती येऊ नाही तळ्याच्या नंतर अशा समोस्याला. तर तुम्हाला मी एक टिप्स सांगणार आहे. तर आता एवढे मी पूर्ण एकदा करून घेते, छान असे तळून घेते. तर ते तेल घेऊ नये म्हणून काय करायचं, तर आता तर आपण तेल जास्त तापलं का नाही बघू. तर हे बघा एकदम नॉर्मल तेल तापलेलं आहे, जास्त तेल तापून द्यायचं नाही. जास्त तेल तापलं तर अशा बुडबुडे निघतात. तर हे बघा ते थोडं टाकून देते. आता जेवढे आपल्याला जेवढे एकदम व्यवस्थित बसतील तेवढे टाकून दे. मस्त झाले की नाही वडे, एकदम भारी कलर काऊन दिसत नाही कोण आवळमुळं पण कांदा का दिसलं ते पाण्यात. आभाळामुळं पुरं कलर बेस वाटायचे. आभाळामुळं पाय ना वरती जर कधी पाहिलं आकाशात तर पुरं भुरकं दिसायला धोपणा असल्याने. त्याच्यामुळे समोसा असे दिसते असे किती भारी वाट दिसते ते. आणि ते आभाळामुळे कॅमेरा तेवढं छान दिसत नाही. काय प्रॉब्लेम असं बरं तर आता मी ना काढून घेते मस्त असे समोसे. परत एकदम मस्त असे भारी झाले. मिरची टाकून घ्या एकदा. तर आता मिरच्या मी अशा छान असं तळून घेते. याच्यातच तेलामुळे समोसा टाकलेला असताना. तर असे मस्त आणि एकदम हॉटेलसारखे झालेले आज समोसा. एकच नंबर झालेले आहे बघा. खूप छान आणि आकार पण एकदम भारी आलेला आहे. जसं की आपण हॉटेलमधून आणतो ना त्याच पद्धतीने झालेले आहे. खायला पण खूप छान झालेले आहे. तर चला आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. सगळे टेस्ट केले, आता मी राहिले होते तर दादू समोर काढून दाखवते. हे बघा एकदम जसे या हॉटेलमधून जसे आणतो आपण तसेच झालेले आहे, एकदम भारी. तर चला आता मी खाऊन दाखवते कसे झाले मम्मी. एक नंबर झाले. किती भेटलेले काय झालं दादा मग. एकदम आटलीच्या समोसाला फेल केलं. हॉटेलच्या समोसाला फेल केलं. काय झालं ती छान झाले का. काय झाले हो आज तर डायरेक्ट पलंगावरती येईल. खरं ना. चला तर मग मी पण खाते आता. तुम्ही पण आमचे ते मस्त समोसे खायला एकदम मस्त असे गरमागरम समोसे खायला एकदम भारी आणि कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहे. एकदम कुरकुरीत आवाज येतोय. आणि मार्केटला ते समोसे असते ना त्याला एवढी स्टफिंग नसते, एकदम भरून स्टफिंग आहे सगळीकडे. आपल्या इथे ना मार्केटमध्ये स्टफिंग नसते. मी तुम्हाला जवळून दाखवते बॅग. असं पूर्ण असं फुल भरेला आहे समोसा आणि तो पण गरम गरम खायला एवढी भारी मजा आहे ना. तर एकच नंबर.